मित्रांनो, मुंबई ते नवी मुंबई अंतर 20 ते 22 मिनिटात पार करता यावे याकरिता उभारण्यात येत असलेला 22 किलोमीटर लांबीचा मुंबई ते पारबंदर प्रकल्प अर्थात शिवडी ते नावासेवा सागरी सेतू प्रकल्पाच्या मुंबईच्या मुख्य भूमीशी जोडण्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे। हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असून यामुळे इंधन तसेच वेळेत मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे। या प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील नावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी पुलाचा देखील अंतर्भाव असून याची समुद्रातील लांबी 16.5 किलोमीटर आहे। तसेच जमिनीवरील लांबी 5.5 किलोमीटर इतकी आहे। तसेच या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजीनगर आणि राष्ट्रीय महामार्ग 4B या ठिकाणी चिर्ले या गावाजवळ इंटरचेंज देण्यात आला आहे। तर आपण आता जाणून घेणार आहोत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत। परंतु त्याआधी तुमच्यापैकी फक्त 3% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। मित्रांनो, हा प्रकल्प भारतातील सर्वात जास्त लांबीचा आणि जगभरातील 10व्या क्रमांकाचा पाण्यावरील पूल ठरणार आहे। यासाठी ऑर्थोट्रॉपिक स्टील बेस्ड पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून हा वापर भारतात प्रथमच या ठिकाणी करण्यात आला आहे। यामध्ये 500 बोईंग विमानांच्या वजना इतका म्हणजेच 85,000 मेट्रिक टन ऑर्थोट्रॉपिक स्टीलचा या प्रकल्पामध्ये वापर करण्यात आला आहे। तसेच सुमारे 17 आयफेल टॉवरचे वजन जितके असेल तितके सुमारे 1.70 हजार मेट्रिक टन वजनाच्या स्टीलच्या सळ्यांचा देखील या प्रकल्पामध्ये वापर करण्यात येत आहे। तसेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉन्क्रीटचा 6 पट म्हणजे सुमारे 9,75,000 घनमीटर कॉन्क्रीटचा या प्रकल्पामध्ये वापर करण्यात येणार आहे। बुर्ज खलिफाच्या 35 पट उंचीच्या म्हणजे सुमारे 35 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन्सचा या प्रकल्पात वापर करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा प्रकल्प। तर तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।